नवी मुंबईमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। पहाटेपासूनच शहरामध्ये पाऊसधारा कोसळतात आणि सकाळी सकाळी पावसाची हजेरी असल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हालही झाल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊसधारा सुद्धा कोसळतात आणि या कामावर जाणाऱ्यांचे त्यामुळे निश्चितच सकाळच्या दरम्यान हाल झाल्याचे पाहायला मिळते। अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचल्याच्या घटना घडल्या। तर नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे काही भाग जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि अशा या पाण्यामधून वाट काढत या नागरिकांना जावं लागते। दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते अक्षरशः कसरत करावी लागते। कुठे खड्डे आहेत का, मॅनहोल आहेत का याची चाचणी करत करत हे सगळेजण पुढे वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतात। तर काय नेमकी सगळी मुंबई शहर उपनगरामध्ये पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया ताजे तपशील। माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडली गेली आहे। सीमा, पुन्हा एकदा पावसाची दमदार हजेरी आज पहाटेपासून पाहायला मिळते। कधी जोरदार बरसतोय, कधी रिपरिप आहे, मात्र आता पुढचा आठवडाभर पाऊस असाच मुक्काम ठोकेल असा अंदाज आहे। काय नेमकं सगळं वातावरण सध्या मुंबईमध्ये दिसतंय? नक्कीच अनुपमा, आपल्याला माहिती आहे की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुंबईसह इतर भागांमध्ये पावसाचा थांगपत्ता नव्हता। 24 आणि 25 जून रोजी अखेर मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती आणि त्यानंतर काहीशी विश्रांती पावसाने घेतलेली होती। मात्र काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात वरुणराजा बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते, त्यामुळे आज दिवसभर पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे। सोबतच आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। पुढील काही दिवस मुंबईसह उपनगर आणि मुंबईच्या लगतच्या भागामध्ये पाऊस बरसेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर जोरदार पाऊस असेल असं म्हटलं जाते, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे। आणि जसं तू आता म्हणालीस की जर पावसाचा जोर अशाच प्रकारे जर कायम राहिला तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याची सुद्धा दृश्य आपल्याला पाहायला मिळू शकतात। 24 आणि 25 जून रोजी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये म्हणजे पहिला पाऊस पडला, त्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं आणि ज्या पद्धतीने नालेसफाईचे दावे केले गेले होते महानगरपालिकेकडनं ते फोल ठरलेले होते। अगदी त्याच दृष्टीने आणि सध्या तशाच पद्धतीचा पाऊस पडेल अशी परिस्थिती आणि असं अनुकूल असं वातावरण सध्या मुंबईसह उपनगरामध्ये निर्माण झालेलं आहे। त्यामुळे पुढील काही दिवस आता मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे आणि सोबतच आज दिवसभर मुंबईमध्ये पाऊस बरसेल असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगितलं जाते। त्यामुळे नागरिकांना सध्या आवाहन केलं जात आहे की जर काम असेल आणि गरज असेल तरच घराबाहेर थांबा, अन्यथा घरी थांबा। कारण जोरदार पाऊस बरसल्यानंतर रस्ते वाहतूक ही मंदगतीने सुरू असते आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना हा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। त्यामुळे हा सगळा संपूर्ण त्रास टाळण्यासाठी आणि दिवसभराची परिस्थिती पाहता मुंबईकरांना घरीच थांबण्याचं आवाहन सध्याच्या परिस्थितीमध्ये केलं जात आहे। ठीक सीमा, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।